पनवेल, बाप रे, पनवेल वरनं फुल एन्जॉय. रोहा रोहा, अलिबाग रोहा. मित्रांनो एवढ्या लांबून लोक येत आहेत रोह्यावरनं. चांगली लोकेशन आहे इथं, सगळा मस्त आहे इथं. आम्ही आलेलो, दादाने आम्हाला खूप सपोर्ट केला आणि मजा आली. म्हणजे दादाला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना, बघायलाच पाहिजे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या आवडत्या आपुलकीच्या आगळीकडे युट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे निशान पाटील एडिट्स आणि मी निशान पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी आज तुम्हाला घेऊन आलोय उरण तालुक्याच्या सिरनेर गावातील अक्कादेवी डॅम वरती. तर फुल एकदम तुम्हाला संडेसाठी तुम्हाला जर जागा भेटत नसेल काय तर एक नंबर स्पॉट आहे. फुल येऊन तुम्ही बिंदास एन्जॉय करू शकता. इथे कोण तुम्हाला अडवायला पण नाही आणि एवढा काय हे पण नाही, म्हणजे रिस्क पण नाही. एकदम पाण्याची खोली जास्त पण नाही, त्याच्यामुळे छोट्या मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळे इकडे येऊन एन्जॉय करू शकता. तर चला वेळ न घालवता ब्लॉगकडे बघूया. तर मित्रांनो हा बघा, हा आहे अक्कादेवी धरण आणि गर्दी बघा, पब्लिकची गर्दी बघा. दर संडेला इकडे भरपूर लोक येतात आणि मजा मस्ती करून जातात. हे बघा इकडे होत आहेत पण सेफ्टी जॅकेट वगैरे घेऊन. आणि मित्रांनो तुम्हाला जर असेच नवनवीन जर संडेसाठी स्पॉट जर पाहिजे असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी नक्कीच स्पॉट्स घेऊन येत राहील. मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी हा पाण्याचा वाहणारा धबधबा इकडे झालेला आहे तयार. आणि इकडे बघा, इकडे छोट्या मुलांसाठी पण पोहण्याची सोय, म्हणजे छोट्या लेवलचा एक इकडे स्विमिंग पूल टाईप्स पण आहे. आणि वरच्या साईडला पूर्ण इकडे हा धरण आहे. नाश्ता वगैरे चालू आहे. हाय, वातावरण बघा एकदम भारी झालेलं आहे. आणि जर पाऊस वगैरे पडला तर अजून कदाचित भारी होईल आणि तो पण पाण्याचा ना तो पण वाढेल. कुठून आले तुम्ही? पनवेल, बाप रे, पनवेल वरनं फुल एन्जॉय. हे बघा मित्रांनो, फॅमिलीज वगैरे पण आहेत, खूप एन्जॉय चालू आहे. आणि इकडे पोहायला पण खूप मजा येते. त्या साईडला छोट्या मुलं. कुठून आले? जोहा कलवा, रोहा, अलिबाग रोहा. मित्रांनो एवढ्या लांबून लोक येत आहेत रोह्यावरनं. आणि तुम्ही कुठनं बोलले? पनवेलवरनं. पनवेल आणि रोह्यावरनं पण लोक आलेले आहेत. मित्रांनो या साईडला जर तुम्ही बघू शकता तर छोट्या मुलांसाठी पण पोहण्यासाठी एरिया केलेला. कुठून? मुरुड जंजिरा, बाप रे. देख मला लग्नाचे
तिकडून गेलेले पण पूर्ण संडे सॅटर्डे संडे दोन्ही दिवस इकडे भरपूर क्राऊड असतो. हे बघा मित्रांनो पोरं आलेले आहेत, बोरखरशी आलेले आहेत सगळे. ते बघा तिकडे आमचे कलमुसरीची माणसं आहेत, त्यांचा तिकडे फोटोशूट चालू आहे. आणि इकडे खालच्या साईडला पूर्ण सगळी छोटी पोरं आहेत, त्यांचा फुल आहे बघा धमाल धिंगाणा केल्या पोरं. इकडे टायरचं ट्यूब बीप पण आहेत, फुल मजा. मारा उडी मार तू कडक कडक एक नंबर. बघा छोटी मुलं वगैरे पण इकडे पोहायला शिकतात. बाबू इकडे टायर लावून शिकते आणि दीदी इकडे जॅकेट घालून शिकते. माझ्या मागच्या साईडला जर बघत असेल तर हा आहे अक्कादेवी डॅम आणि हा आहे चिरनेर गावामध्ये. आणि बॅक साईडला तुम्ही बघू शकता फुल पब्लिक धम्माल माझ्या मस्ती करत आहे, कारण आज संडे स्पेशल एकदम लोक आलेले आहेत. त्या साईडला बघू शकता तिकडे जो मागच्या साईडला तुम्हाला पोरं उभी दिसतात की ही साईड जी आहे तिकडे आहे विहीर, तिकडे पण पोरं पोहतात. आणि हा जो एरिया आहे हा एकदम जेमतेम 1.5 फुटी खोलीचा आहे. आणि बघा इकडे सगळ्या छोट्या मुलांना पोहायला जागा आहे. वरच्या साईडला पण हे बघा लोक पोहत आहेत. इकडे ती विहीर आहे, जे तिकडे या साईडला तुम्हाला हे लोक दिसतात, तिकडे विहीर आहे. सगळे लोक फुल मजा एन्जॉय करतात. आणि बॅक साईडला जर तुम्ही बघा जर पाऊस आला तर त्या साईडला तिकडे एक वॉटरफॉल येतो. तो वॉटरफॉल एकदम भारी आहे, पण जर पाऊस पडत असेल तर तो वॉटरफॉल दिसतो, नाही तर मग येत नाही, कारण पाण्याचा प्रवाह काय तेवढा नाही. जो बाकी साईडला जो डोंगर आहे ना तिकडून वॉटरफॉल येतो तो, पण जर पाऊस असेल तरच भेटतो. नाव काय? माझं नाव पारस आहे. आम्ही मॅचला आलेलो, त्यामुळे इथे दादा भेटला. चांगली लोकेशन आहे इथं, सगळा मस्त आहे इथं. आम्ही आलेलो, दादाने मला खूप सपोर्ट केला, आमच्या टेक बी घेतलं आणि मजा आली. म्हणजे दादाला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आम्ही आलो बोरकर पाशी. वाडीविडी नाही बोरकरला वाडीविडी. धन्यवाद. सकाळचे पारा सुटलाय वारा उभी कलादारा. सकाळचे पारा सुटलाय वारा उभी कलादारा.
तर मित्रांनो, असा आहे उरण तालुक्यातील चिरनेर गावातला अक्कादेवी धबधबा. धबधबा म्हणजे डॅम आहे, अक्कादेवी धरण ज्याला बोलतात. तर फुल धमाल मजा मस्ती तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्कीच बघायला भेटली असेल. तर तुम्ही पण इकडे नक्की या, सॅटर्डे संडे या आपल्या फॅमिलीसोबत आणि मजा करा. फक्त कचरा करू नका, कारण भरपूर लोक इकडे येतात आणि इकडेच कचरा टाकून जातात. त्यामुळे कचरा अवॉइड करा. तुमचा जे कचरा आणलेला तुमच्या पिशवी प्लॅस्टिक बॅगमध्ये घेऊन रिटर्न डिस्पोज करू शकता. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि असे नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा जर असे तुम्हाला नवीन नवीन स्पॉट्स संडेसाठी जर आवडत असतील तर कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. भेटू.